हाय, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल की माझी पॅकिंग वगैरे झालेली आहे. मी मॉर्निंगलाच निघणार होते लवकर, जसं की माझा भाऊ येणार आहे घ्यायला, बट तो नाईटवरून येणार होता. पण झालं असं की बाबूची थोडी तब्येत परत खराब झालेली, त्याच्यामुळे मग मी त्याला घरी जायला सांगितलं. आणि मग नंतर म्हटलं जर तिला बरं वाटतं आहे, ओके आहे ते, तर मग ये घ्यायला, तर अदरवाईज आपण बघूया कधी यायचं ते, उद्या किंवा मग मंडेलाच येईल मी, असं विचार चाललेला. मग डॉक्टरांकडे पहिले मॉर्निंगला उठून विजिट करून आले, तिला दाखवलं, तर आता ती ठीक आहे, झोपली आहे ती. आता ती ओके आहे, तर म्हटलं मग जायचं तर म्हणजे उद्या वगैरे जायचं. पण एंजलला काय आमच्या करमतच नाही आहे, तिला आत्ताच जायचं आहे. तिचं जसं माहिती आहे तिला जायचं आहे, तसं तिचं नुसतं कधी जाणार असं चाललं आहे. बघा आधी परत कधी जाणार. तर मग आता येतो आहे भाऊ. आता वाजलेले संध्याकाळचे 5, तर मग तो आता निघाला आहे. मग आता इथे पोचेल आणि मग त्याच्यानंतर मी निघेल. तर चला मग आता तशी पॅकिंग वगैरे करून ठेवलेली आहे. बाबू झोपलेले, थोडंसं आवरून घेते आणि मग तो आल्यावरती ब्लॉग कंटिन्यू करते. चाललेलो आहे आम्ही, माझा भाऊ आलेला आहे, चहा वगैरे झाला आणि आता फायनली निघालो आहे आम्ही. निघतोय आता. चला. So high I'm hypnotized. What's up is down. आम्ही बघा येतानाच केक घेऊन आलेलो. कापल्यावरती विशू कट केल्यावर बाबू लावतोय तो साईडला. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कालचा ब्लॉग एंड करू नाही शकलो कारण खूप लेट झालं यायला आणि ही मिष्काने खूप त्रास दिला. म्हणजे लहान मुलांना कसं वेगळं वातावरण वाटलं की मग ते खूप किरकिर करतात, तर हिने खूप त्रास दिलेला, त्याच्यामुळे ब्लॉग एंड नाही केला. तर कालचा आणि आजचा मिळून दोन्ही एकत्र ब्लॉग टाकते मी. चला आता दुपारची वेळ झालेली आहे. जेवणामध्ये आज माझ्या दीदीने बनवला आहे वडापाव आणि माझ्या वहिनी संध्याकाळसाठी बनवत आहेत पुरणपोळी. त्यांनी तयारी पण केलेली आहे आणि थोड्या वेळात बघू. आता एंजल झोपून गेली, ही झोपलेली नाही, तर थोड्या वेळात बघू. आता जेवण वगैरे करून थोडंसं मार्केटला जायचा विचार आहे. म्हणजे बाबूला घेतलेले आहेत कपडे पण एंजूला नाही घेतलेत, तर मग थोडंसं शॉपिंग करून येणार थोडं ऊन वगैरे कमी झाल्यावरती. तर आता ब्लॉग कंटिन्यू करेल. सकाळपासून पण खूप गोंधळ होता, तर ब्लॉगिंग चालू नाही केलेले आणि कालचा पण खूप लेट झालेला, तर दोन्ही ब्लॉग एकसोबत येतील. चला ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि हा बाबी, हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे, त्याला थोडंसं कॅमेरासमोर लाज वाटते. हा माझ्या भावाचा मुलगा आहे. हा इथे पण आहे माझ्या बहिणीचा मुलगा आणि तिने आज बनवलेले बघा वडापाव बनवलेत आमच्यासाठी. चला आम्ही खाते. बाबूला आण खाली, नानू खाली घेऊन ये, खाली घेऊन ये ना बाबूला. कौन है ये कौन है? चल चल तू कशाला आली तिला आली चल कोणती चांगली तोंड तिचं. चला आता आम्ही चाललेलो आहे स्टेशनला कपडे घ्यायला.
एंजलला. एंजू बाय का दीदी, ही माझी मोठी बहीण. चला आता आम्ही चाललोय. लगेच पटकन फटाफट येणार आम्ही. हा जोरदार पाऊस येणार आहे. नुसतं असं होतंय ग, पाऊस येणार नाहीये. सकाळपासून असंच होतंय. तू कॅच करशील? अरे कॅच केली त्याने. चला थ्रेड सांगितलं. थ्रेड नाही. काय पाहिजे तुला? हा मावशी काढेल तुला मेहंदी. चला आम्ही घरी पोहोचलेलो आहे शॉपिंग करून. तुम्हाला आम्ही दाखवतो काय आणलेलं आहे. हा घेतलेला आहे बाबूला. हा एंजूला. बघितलं पाहिजे, यांना असेच आवडतात आहो. आणि तिने बघितली ना नानूची तर तिला ती आवडली तर चप्पलच घे. बाबूची दाखव. बाबूची वाजणारी आहे. हा गजरा घेतलाय आम्ही उद्यासाठी. अजून काय दीदी तुझी राखी काय विचार करते? हा काय चाललंय एंजल? दाखव तुझी कंपोज. हा तिने ठेवलेली आगा आतमध्ये. अक्का बघतीये. लाव बाबू ती सिरियल आता लावलेली. ती नाही मला माहिती. चेंज का केलीस मग? ही बघत नव्हती ना मी कार्टून, म्हणून मी तिला बघायची ती सिरियल लावलेली. कशावर होती मराठी काय माहिती. नानूला विचार. हा लावायचं आता. हिला लाव, हिचा लाव कार्टून. तर दीदी आली. ये बोल दीदीला. हा बघा इथे. खाली बस, खाली बसून बघ. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high.